अंधेरी पश्चिमचे 3 वेळचे आमदार अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते मंत्री आशिष शेलार यांची जागा घेतील. साटम यांच्या नियुक्तीने या पदासाठी इच्छुक असलेले आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसला आहे. 39 वर्षीय साटम यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. साटम एक वेळा नगरसेवक देखील होते. मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांचा अभ्यास असलेला तरुण नेता अशी प्रतिमा त्यांची आहे. विधानसभेत मुंबईशी निगडीत अनेक विषयांची ते सातत्याने मांडणी करत आले आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी जुलैच्या पहिल्या आठवड्यात नियुक्ती करण्यात झाली होती. तेव्हापासून शेलार त्यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी नवीन चेहरा दिला जाणार अशी चर्चा होती. मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यावर असताना साटम यांच्यावर जबाबदारी सोपवली. शेलार यांच्या नेतृत्वातच महापालिका निवडणूक भाजप लढेल ही शक्यताही या नियुक्तीने संपुष्टात आणली.